जिल्हा न्यायालय नागपूरमध्ये सफाई कामगारसाठी जाहिरात आली आहे। एकूण 15 जागेसाठी ऑफलाईन अर्ज मागितला आहे। सफाईगार या पदासाठी वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 राहणार। ह्या पदासाठी किमान 7वी पास असावा। उमेदवाराला साफसफाईचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल। जर न्यायालयात काम केल्या असल्यास विशेष प्राधान्य देण्यात येईल। उमेदवाराची वयोमर्यादा खुला प्रवर्गासाठी किमान 18 ते कमाल 38 वर्षे आणि राखीव प्रवर्गासाठी किमान 18 ते कमाल 43 वर्षे असणार आहे। अर्ज भरण्यासाठी फीस 300 रुपये सर्व प्रवर्गासाठी एवढे असणार। शुल्क हे डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट, नागपूर या नावाने फक्त डिमांड ड्राफ्ट किंवा पोस्टल ऑर्डर याच स्वरूपात स्वीकारण्यात येईल। शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाही। फी ही नॉन रिफंडेबल राहणार। निवड प्रक्रियेमध्ये अगोदर आलेल्या अर्जाची छाननी करून गुणांनुसार शॉर्टलिस्ट लावण्यात येईल। शॉर्टलिस्टमध्ये सिलेक्ट झालेले उमेदवार हे प्रात्यक्षिक परीक्षासाठी पात्र ठरतील। प्रात्यक्षिक परीक्षा 30 गुणांसाठी असेल। पास झालेले उमेदवार हे शारीरिक क्षमता चाचणी 10 गुणांसाठी पास झाल्यानंतर शेवटला वैयक्तिक मुलाखत इंटरव्ह्यू 10 मार्क्सची असेल। अशा प्रकारच्या निवड प्रक्रियेला समोर जावे लागेल। वरील सर्व प्रकारच्या परीक्षेसाठी वेळापत्रक जिल्हा न्यायालय नागपूर यांच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल। अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2025 आहे। उमेदवाराने अर्ज हा जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांच्या अधिकारावरून डाउनलोड करून घ्यावा लागेल। जाहिरातीमध्ये दिलेल्या परिशिष्ट अ मधील दिलेल्या नमुन्यानुसार भरून त्याला स्पीड पोस्टाने प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर, आकाशवाणी चौक, सिव्हिल लाईन, नागपूर, पिन कोड 4,40,001 ह्या पत्त्यावर पाठवावे। अर्ज हा फक्त स्पीड पोस्टानेच स्वीकारले जातील याची उमेदवाराने नोंद घ्यावी। तसेच भरलेल्या फॉर्मच्या लिफाफ्यावर सफाईगार पदासाठी अर्ज असा स्पष्ट दिसेल असं लिहिणे आवश्यक आहे। उमेदवाराने अर्जासोबत डिमांड ड्राफ्ट किंवा पोस्टल ऑर्डर वगळता कोणतेही कागदपत्र जोडू नये। तसे केल्यास अर्ज विचारात घेतला जाणार नाही। उमेदवाराने याची नोंद घ्यावी। सफाईगार पदासाठी 7वी मधील गुण टाकणे अनिवार्य राहील। जर उमेदवाराकडे गुणपत्रक नसेल तर काल्पनिकरित्या 50% गुणांची नोंद अर्जामध्ये भरावी। जर कुणाकडे 7वी पेक्षा जास्त शिक्षण असेल त्यांनी 7वी, 10वी, 12वी, पदवी अशा क्रमानुसार नमूद करावी। उमेदवार धारण केलेली उच्च शैक्षणिक पात्रता नमूद करणे बंधनकारक आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा। तुमच्या काही अडचणी असल्यास कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।